नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझर जी भरती निघालेली आहे त्याबद्दलचा आपण या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. सदर ही प्रोसेस आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असून जर का आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओज त्याचप्रमाणे सदर फॉर्म जर का ऑनलाईन असेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेट संबंधी जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात. चॅनलवर जर का नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझर या ॲडबद्दल सांगितलेलं आहे. जर का तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये त्याचा व्हिडिओ लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून जागेसंबंधित तहसील पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार असून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. या ठिकाणी आपण थोडक्यात पाहू की जागेसंबंधित माहिती. या ठिकाणी आधार आणि ऑपरेटर सुपरवायझर याच्या एकूण जागा आहेत 250. त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण प्लस ITI किंवा 10वी उत्तीर्ण किंवा प्लस डिप्लोमा. म्हणजे जर का तुम्ही 12वी पास असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. परंतु 12वी नसेल, 10वी असेल, 10वीसोबत तुम्हाला ITI असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. आता डिप्लोमा कोणता हाही मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी 10वी 12वी जर त्यांनी दिलेली असेल, परंतु तुम्हाला आधार ऑपरेटर सुपरवायझरचे सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही तुम्हाला मी महत्त्वाची अपडेट सांगितली असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, अशा प्रकारे मी ही एक वेबसाईट ओपन केलेली आहे. या ठिकाणी पाहता की CSC.gov.in ASK अशा प्रकारे ही वेबसाईट दिलेली असून या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता, जर का तुम्हाला वेबसाईट वगैरे माहीत नसेल तर. आता या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला आपले महाराष्ट्र हे शोधायचे आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता किंवा ज्या स्टेटमध्ये बिलॉंग करता ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला निवडून अप्लाय करायचं आहे. तर मी या ठिकाणी एक महाराष्ट्र स्टेट हे निवडणार आहे आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुम्ही अदर जिल्ह्यामध्ये राहता आणि तुम्हाला अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो जर तुम्ही या ठिकाणी पाहता की आता आपण आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपण अप्लाय करूया. या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा लागलेला असून 107 या अनुक्रमांकापासून महाराष्ट्र जिल्हा लागलेला आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये 107 नंबरवर आहे अकोला. या ठिकाणी 2 जागा दिलेल्या आहेत आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझर या पदाच्या. या ठिकाणी महत्त्व म्हणजे आधार ऑपरेटर काय आहे आणि आधार सुपरवायझर काय आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन एक्झाम देता आधार ऑपरेटरची किंवा आधार सुपरवायझरची, या ठिकाणी 60च्या वर जर जर का तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्हाला आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 60च्या अंदर जर का तुम्हाला मार्क मिळाले तर आधार ऑपरेटरचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळते. अशा प्रकारे या सर्टिफिकेटचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. NSTL याच्या माध्यमातून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. त्यानंतर 2 नंबरचा म्हणजे 107 नंबर 108वर आहे भंडारा. यामध्ये 2 जिल्हा आहेत. त्यानंतर धुळेमध्ये एक आहे. त्यानंतर गडचिरोली 2 जागा आहेत. त्यानंतर गोंदिया 1, जालना 1. अशा प्रकारे या ठिकाणी आपले महाराष्ट्रातील काही ठळक जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर मी या ठिकाणी एक जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो फॉर्म भरण्यासाठी. तर आपण या ठिकाणी अकोला या जिल्ह्याला सिलेक्ट करूया. अकोला जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर का फॉर्म भरायचा असेल तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये, तर या ठिकाणी पाहता की तुम्ही अप्लाय नावचं एक ऑप्शन दिलेलं आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्लाय नाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करूया.
या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी संबंधित जागेसंबंधित या ठिकाणी सर्व डिटेल्स दिलेले आहेत. जागेसंबंधित म्हणजे कशी की क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्याचप्रमाणे सर्टिफिकेट पाहिजे काय, इत्यादी डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, नाही वाचलं तरी चालेल, परंतु तुम्हाला आधार सुपरवायझर सर्टिफिकेट किंवा आधार ऑपरेटर सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, अदरवाईज अप्लाय करायचा नाही. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही हे सूचना वाचल्यावर तुम्हाला अप्लाय नावचं पुन्हा या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर ऑप्शन येते, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे ऑनलाईन पेज भरण्याचं ऑप्शन तुमच्यासमोर निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही नेम ऑफ पोस्ट, आधार सुपरवायझर, आधार ऑपरेटर डिस्ट्रिक्ट अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे. फर्स्ट नेम नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव तुमच्या आधार कार्डनुसार टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर नेमनंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि पॅन कार्ड ह्या 4 गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुमची टाकायची आहे. त्यानंतर इकडे लिहायचं आहे की अप्लाय फॉर. या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाचेच मुद्दे सांगणार आहे. बाकीचा फॉर्म एकदम सिंपल आणि साधा आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर महत्त्वामध्ये सांगत असून तुम्ही अप्लाय फॉर या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडियासुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी काम करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. म्हणजे ऑल इंडिया, अदर स्टेट, स्वतःचे स्टेट म्हणजे आपले स्टेटसुद्धा या ठिकाणी काम करू शकता. तर मी या ठिकाणी एक महाराष्ट्र निवडणार आहे. तुम्ही कुठलंही स्टेटसुद्धा निवडू शकता, तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट हे निवडल्यावर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व जिल्हे अवेलेबल दिले आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या असेल त्या जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडल्यावर म्हणजे जिल्हा निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला समोरचा कॉलम आहे की हायेस्ट क्वालिफिकेशन. हायेस्ट क्वालिफिकेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी 2 ऑप्शन निर्माण होतील. एक आहे ग्रॅज्युएशन, दुसरं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन. तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही ते सुद्धा निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन हे निवडणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन निवडल्या इकडे खाली दिलेलं आहे की टोटल एक्सपिरियन्स इन इयर्स, म्हणजे एक्सपिरियन्सच्या कॉलममध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर तुम्ही किती वर्षापासून काम करत आहे किंवा किती वर्षापासून तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझरचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जेवढेही कामाचा एक्सपिरियन्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी 5 वर्षापासून मी सिलेक्ट करणार आहे, कारण की 5 वर्षापासून मी CSC सेंटरवर काम करत आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स निवडल्यावर तुम्हाला लिहायचं आहे की रेसिडेंटल ऑफ स्टेट, म्हणजे तुमचं राहण्याचे स्टेट म्हणजे आपलं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता तो राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र मी निवडतो. त्यानंतर रेसिडेंटल ऑफ डिस्ट्रिक्ट, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल त्या ठिकाणी सर्व जिल्हे अवेलेबल आहेत. या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे की अपलोड रिझ्यूम. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो रिझ्यूम तुम्ही बनवला असेल, क्वालिफिकेशनचा, ईमेल आय डी, मोबाईल नंबर जो काय असेल तो या ठिकाणी PDF स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी 1024 म्हणजे 1 MBच्या आतमध्ये तुम्हाला हा रिझ्यूम अपलोड करायचा आहे PDF स्वरूपात. या ठिकाणी रिझ्यूम अपलोड केल्यावर या ठिकाणी तुमच्या समोरचा ऑप्शन आहे की आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडे जेही सर्टिफिकेट अवेलेबल असेल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर माझ्याकडे आधार ऑपरेटर सर्टिफिकेट आहे. या ठिकाणी चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ते सर्टिफिकेट JPG स्वरूपात, PDF स्वरूपात, कुठल्याही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. परंतु रिझ्यूम तुम्हाला फक्त PDF स्वरूपातच अपलोड करायचं आहे. त्यानंतरचं आहे ऑप्शन जेंडरचं आहे. जेंडर आहे मेल, फिमेल, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी जेंडर चूज करायचं आहे की निवडायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी फिलअप केल्यावर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फिलअप करून घ्यायचं आहे. कॅप्चर फिलअप केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट करण्यापूर्वी अगोदरची जी माहिती भरली आहे ती तुम्हाला पूर्णपणे पद्धतशीरपणे चेक करून घ्यायची आहे.
कारण की हे फक्त एकच पेज तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. दुसरं पेज या ठिकाणी भरायचं नाही. म्हणून तुम्हाला केअरफुली स्पेलिंग वगैरे सर्वच या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म चेक केल्यावर म्हणजे पहिलंच पेज आहे चेक करायचं. त्यानंतर कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे. थँक यू फॉर सबमिटिंग युअर रिझ्यूम फॉर द पोझिशन ऑफ आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट. अशा प्रकारे तुमच्यासमोर मेसेज आल्यावर हा या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. येत्या काही दिवसामध्ये तुमच्या मेलवर तुम्हाला काही नोटिफिकेशन वगैरे येणार आहे. त्या नोटिफिकेशन तुम्हाला कार्यवाही करावी लागेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.